पीस बी विथ यू. आपणास पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती. हॅपी ईस्टर टू ऑल ऑफ यू. पुनरुत्थानाच्या या सणाच्या आपणास सर्वांस हार्दिक शुभेच्छा. ख्रिस्ती श्रद्धेचा गाभा, द सेंट्रल फोकस of our Christian faith is the resurrection. And therefore St. Paul tells us, if the Lord has not risen, then our faith is in vain. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जर प्रभू उठला नसता, प्रभूचं पुनरुत्थान झालं नसतं, तर आपल्या श्रद्धेला अर्थ नव्हता. परंतु प्रभूचं पुनरुत्थान झालं आहे आणि ख्रिस्त सभा जगाच्या इतिहासामध्ये त्याची साक्ष देत आहे. जर आपण नव्या करारातील शुभवर्तमानानंतरचा भाग बघितला तर सगळ्या जणू काही पानापानावर हे सत्य आपल्याला पाहायला मिळते. शिष्य त्याची साक्ष देतात, प्रभू उठला आहे आणि प्रभू पुनरुत्थित झाला आहे आणि ते पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार आहेत. पुनरुत्थानाचा अनुभव त्यांना आला आहे आणि तो अनुभव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तो अनुभव त्यांना दुसऱ्यांना देण्यासाठी, सेवाकार्य करण्यासाठी, त्यांचं जीवन समर्पित करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये गेली 2000 वर्ष आपण ह्याच पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पुनरुत्थान आपल्याला काय शिकवते? पुनरुत्थानाचे अनेक सत्य आपल्या पुढे आहेत. त्यामधील पहिलं सत्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की पुनरुत्थान आपल्याला सांगतं, दिस वर्ल्ड इज नॉट ॲज इट इज. म्हणजेच काय की हे जग सर्वस्व नाही आहे. हे जग चांगलं आहे, हे जग खूप आपल्याला मार्गदर्शन करणारं किंवा घडवण्यासाठी चांगलं आहे, परंतु हे जग पूर्णता नाही. दिस इज नॉट द एम ऑफ आवर लाईफ. मरण हे शेवट नाही, तर मरणानंतर पुनरुत्थान आहे. हे पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्या पुनरुत्थानाची आपल्याला आठवण करून देतो. किंबहुना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाद्वारे या सार्वकालिक जीवनाची, स्वर्गीय जीवनाची, पुनरुत्थित जीवनाचं जणू काही दरवाजा उघडला आहे आणि आपल्याला त्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून हे जीवन जगत असताना आपण हे लक्षात ठेवायचं आहे की या जगामध्ये राहून, या जगाचे न होता त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला कसा प्रवेश करता येईल. या पुनरुत्थानाद्वारे प्रभूने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की हे सार्वकालिक जीवन कायमस्वरूपी आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, ते मिळवण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. आणि ते जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला, ह्या जीवनाला अर्थ प्राप्त होणार आहे. प्रिय बंधू भगिनीनो, दुसरं सत्य पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे आणि ते म्हणजे पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की विजय हा परमेश्वराचा आहे. जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताला, मसीहाला, तारणाऱ्याला मारून यहुदी लोक आणि रोमन लोक दाखवण्याचा प्रयत्न करत होते की सर्वशक्तिशाली ते आहेत. परंतु पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की सर्वशक्तिशाली ह्या जगातले अधिकारी नाहीत, तर सर्वशक्तिशाली आध्यात्मिक गुरु आपला तारणारा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने मरणावर विजय मिळवून जणू काही दाखवून दिलेलं आहे की दृष्ट शक्ती ह्यावर आपण मात करू शकतो. दृष्ट शक्तीमधून आपण बाहेर पडू शकतो. दृष्ट शक्ती आपल्यावर विजय करू शकत नाही, आपण त्यावर विजय करू शकतो. आणि म्हणूनच आपलं जीवन हे दुःखाचं, अडचणीचं नसून आपलं जीवन हे पुनरुत्थानाचं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. विजयाचं चिन्ह आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तिसरं सत्य आपण पुनरुत्थानामधून शिकत आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकणार आहोत की दगड-धोंडे जे होते ते फिरवले गेले, ते दगड-धोंडे बाजूला करण्यात आले. आपण ह्याद्वारे लक्षात घ्यायचं आहे, हे दगड-धोंडे जणू काही आपल्या जीवनाचे दुःख, अडचणी, वेदना, यातना, आजार आहेत, पण हे कायमस्वरूपी नाहीत, हे बाजूला होणार आहेत. आणि ह्याद्वारे आपण पुनरुत्थानाचा अनुभव घेऊन आपलं जीवन आपण बदलणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून पुनरुत्थानाचं हे जे सत्य आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आपलं जीवन हे पवित्र कसं करता येईल, पुनरुत्थित कसं करता येईल आणि पुनरुत्थानाची प्रेरणा घेऊन आपल्याला कसं जगता येईल याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासाठी आपले शिष्य आपल्यासाठी आदर्श आहेत.
प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित यांना पुनरुत्थानाचा अनुभव आल्यानंतर ते शांत बसले नाहीत. जणू काही ते ख्रिस्तासाठी झपाटले. त्या विश्वासामध्ये ते परिपूर्ण झाले आणि त्या विश्वासाची साक्ष देण्यासाठी ते सर्वत्र फिरू लागले. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला ह्याच श्रद्धेचा अनुभव घ्यायचा आहे, पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, की जेणेकरून आपण देखील प्रेषितांप्रमाणे त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी, म्हणजेच आपलं जीवन हे ख्रिस्तमय करण्यासाठी आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची मूल्य, ख्रिस्ताची साक्ष आपण देऊ शकू आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं जीवन आपण स्वतः जगू आणि इतरांना जगण्यासाठी मदत करू. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे, ह्या जगात राहताना ह्या जगाची राहू नका, बनू नका. पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की दृष्ट शक्ती ही शेवट नाही, तर पुनरुत्थान, विजय, आनंद हा शेवट आहे, हे आपल्यासाठी आहे. आणि पुनरुत्थान आपल्याला शिकवत आहे की आपल्या जीवनातले जे अडचणी आहेत, आपल्या जीवनातले जे दुःख आहे ते सहज बाजूला होऊ शकतात. पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त होऊ शकते. आपल्या सर्वांना अशा या पुनरुत्थित जीवनाचा अनुभव यावा आणि आपण पुनरुत्थानाचं रहस्य साजरं करावं म्हणून प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती तुम्हास प्राप्त हो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांस हॅपी ईस्टर. पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती तुमच्या जीवनात आणि तुमच्या कुटुंबात सदैव राहो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. अ हॅपी ईस्टर टू ऑल ऑफ यू. May the risen Lord bless you and bless your homes, your families, and may the peace of the risen Lord remain with you forever. God bless you. Happy Easter.